नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इफ स्टेटमेंट्स बद्दल जाणून घेणार आहोत. इफ स्टेटमेंटचा उपयोग आपण डिसिजन घेण्यासाठी करतो. म्हणजे लाईट ऑन करायचा आहे की नाही, मोटर ऑन करायची की नाही, म्हणून याला डिसिजन स्टेटमेंट सुद्धा म्हणतात. इफ स्टेटमेंट्स बघूया. इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स इथे दिलेला आहे. इफ राऊंड ब्रॅकेटमध्ये कंडिशन द्यायला लागते आणि ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये इफ स्टेटमेंटची बॉडी असते. जर कंडिशन ट्रू असेल तर ही बॉडी एक्झिक्यूट होते, नाहीतर कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर जी स्टेटमेंट आहे ती एक्झिक्यूट होते. उदाहरणार्थ इथे बघू आपण, इफ एक्स इज ग्रेटर दॅन 120 ही जर कंडिशन ट्रू असेल तर डिजिटल राईट एलईडी पिनवर हाय करेल, नाहीतर जर ती कंडिशन फॉल्स असेल तर एक्स ला इन्क्रीमेंट करेल. आता आपण इफ एल्स स्टेटमेंट बघूया. त्याचा सिंटॅक्स इथे दिलेला आहे. जर इफ कंडिशन ट्रू असेल तर इफ स्टेटमेंट जो बॉडी आहे ती एक्झिक्यूट होणार, नसेल तर तो एल्स वर जातो आणि एल्सच्या आतमध्ये जी बॉडी आहे, जे स्टेटमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट होतात. उदाहरणार्थ जर अॅनालॉग व्हॅल्यू ही थ्रेशोल्ड पेक्षा जास्त असेल तर डिजिटल राईट हा एलईडी पिनवर हाय करेल, नाही तर तो एल्स वर जातो आणि डिजिटल राईट एलईडी पिनवर लो लिहितो. आपण एल्स इफ एल्स, ज्याला एल्स इफ एल्स लॅडर पण म्हणतात, ती बघूया, ज्यामध्ये आपण एकापेक्षा जास्त कंडिशन्स चेक करू शकतो. यामध्ये पहिली टेस्ट एक्सप्रेशन जे आहे ते चेक केलं जाणार. जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होणार, नसेल तर ते सेकंड एक्सप्रेशन चेक करणार. जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 2, अदरवाईज ते तिसरं एक्सप्रेशन चेक करणार. जर ट्रू असेल तर स्टेटमेंट 3, नसेल तर जे एल्सच्या बॉडीमध्ये जे आहे ते एक्झिक्यूट होणार. उदाहरणार्थ जर टेम्परेचर 70 पेक्षा जास्त असेल तर डेंजर आहे, सिस्टीम शटडाऊन करा. नसेल तर तो परत चेक करणार की त्याची रेंज काय आहे. 60 to 70च्या मध्ये जर असेल तर तो वॉर्निंग देणार युजरला. नसेल तर एल्स वर येऊन तो चेक करणार की टेम्परेचर जर 60 पेक्षा लहान आहे तर सेफ आहे, कंटिन्यू टू वर्क. आता आपण आर्डिनो मध्ये एक एक्झाम्पल बघू, ज्याच्यात आपण इफ वापरला आहे, इफ एल्स वापरला आहे. पुश बटनचा वापर करून आपण एलईडी ऑन आणि ऑफ करणार आहोत. चला तर बघूया. आता दाखवल्याप्रमाणे आपण हार्डवेअरला कनेक्शन केलं आहे. ब्रेडबोर्डवर पुश बटन, एलईडी आणि त्याचं कनेक्शन आपण आर्डिनो बोर्डवर केलेलं आहे आणि आर्डिनो बोर्ड आपण USB ला लावला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर हा प्रोग्राम जो आहे तो याच्यावर डंप करायचा आहे. आधी आपण प्रोग्राम समजून घेऊया. आपल्याला एलईडी जो आहे आपण तो पिन नंबर 13 ला लावला आहे. पुश बटन जे आहे ते आपण पिन नंबर 2 ला लावलेलं आहे. सेटअपमध्ये आपल्याला त्याची सेटिंग करून घ्यायला लागेल. पिन मोड आपल्याला इनपुट आहे, कारण आपल्याला बटन प्रेस झालं आहे की नाही बघून मग एलईडी ऑन आणि ऑफ करायचं आहे. त्यामुळे पुश बटन आपलं झालं इनपुट आणि आउटपुट आपण कुठे बघणार आहोत तर आउटपुट आपण एलईडीवर बघणार आहोत. त्यामुळे आपला एलईडी जो झाला आउटपुट. आता इथे बटनची जी स्टेट आहे ती आपल्याला रीड करायला लागेल की बटन प्रेस आहे की नाही, म्हणून इथे आपण डिजिटल रीडनी ती व्हॅल्यू रीड करू आणि व्हेरिएबल बटन स्टेटमध्ये ठेवूया. इथे सिरियलमध्ये आपण ती बटन स्टेटची व्हॅल्यू प्रिंट केली आहे की 1 आहे की 0 आहे. जर ती व्हॅल्यू बटन प्रेस असेल म्हणजे मग काय करायचं आहे आपल्याला तर एलईडीला आपल्याला ऑन करायचं आहे. त्यामुळे आपण एलईडीवर पाठवणार आहोत हाय. आणि नसेल म्हणजे इथे एल्स येणार. इफ इज इक्वल टू डबल इक्वल टू का तर आपल्याला ती व्हॅल्यू चेक करायची आहे. जर बटन स्टेट इक्वल टू 1 असेल तर आपल्याला एलईडी हाय करायचा आहे, नसेल तर एलईडी लो करायचा आहे. त्यामुळे आपण एल्सवर जाऊन डिजिटल राईट लो करणार आहोत. हे झाल्यानंतर आपल्याला तो प्रोग्राम डंप करायचा आणि डंप केल्यानंतर आपण आउटपुट आपल्या बटन प्रेस करून चेक करू शकतो.